अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचं तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची. या प्रकाशाकडे जाण्यासाठी डॉक्टर नसेल तेथे या पुस्तकाचे सादरीकरण करण्यासाठी आपल्या संस्थेचे मानद सचिव डॉक्टर पोद्दार सर यांना मी आमंत्रित करीत आहे. नमस्कार. मला नेमून दिलेलं मीच नेमून घेतलेलं काम करायच्या आधी जे आज एक स्पेशल मी माझ्यावर ओढून घेतलेलं काम आहे ते म्हणजे आजच्या आपल्या कार्यक्रमाला आलेल्या एका खास पाहुण्यांचं स्वागत, की ज्यांचं स्वागत सुरुवातीला डॉक्टर ओझांनी केलं नाही, किंवा मी त्यांना सांगितलं की त्यांचं मी करीन, दॅट विल बी माय प्लेजर. तर तुम्हाला प्रश्न पडेल की अशी कोण व्यक्ती की ज्याच्यासाठी मी मुद्दाम वेगळा वेळ काढला. त्या आहेत आपले जे कालनिर्णय संस्था आहे, संपूर्ण साळगावकर फॅमिली, ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, त्यांच्यानंतर जयराव साळगावकर आणि आता त्यांना मदत करणारी त्यांची कन्या शक्ती साळगावकर यांचं मी या समारंभात कालनिर्णयाच्या वतीने त्या इथे आले म्हणून मी स्वागत करतो. त्यांच्या काळाने उभे राहणं जरा बघून दे ना त्यांना. आणि आमच्या अध्यक्षांना त्यांना एक पुष्पगुच्छ मानाचं प्रतीक म्हणून द्यायला विनंती करतो. बोलणार का? तर हे माझं महत्वाचं काम झाल्यावर आता अजूनपर्यंत पुस्तकं बाजारात आलेली नाहीये, ती छापली जात आहेत. काही पुस्तकं उद्घाटनापुरती आम्ही छापून आणलेली आहेत. त्याचं उद्घाटन आपले डॉक्टर अभय भाऊ, किंवा आम्ही ज्यांना अभय भाऊ म्हणतो आणि जे गडचिरोलीला नायना म्हणून परिचित आहे वडिलांसारखे, ते उद्घाटन करतील आपल्या थोड्याच वेळात. तर त्या पुस्तकाबद्दल तुम्हा सर्वांना, कारण प्रत्येकाला पुस्तक आज मिळणार नाहीये, तेव्हा त्या पुस्तकात काय आहे हे मी तुम्हाला 5 मिनिटात दाखवतो. हा, तर माझं तर ते आता वाटायला तिकडून सुरुवात करा सगळ्यांना मागून. तर चला नेक्स्ट स्लाइड. हे त्याचं कव्हर आहे आणि कव्हरच्या मागच्या बाजूला लिहिलेलं आहे. हा, बसा ना. आता ह्याच्या पुढे सगळे आपण इथे बोलणार आहोत. समोर बसा सगळे. सर्वात पहिली गोष्ट मला सांगायला पाहिजे की हे पुस्तक आम्ही जेव्हा पहिल्यांदा लिहिलं तेव्हा आम्ही 5 लेखकांनी 5 जणांनी अनुवाद केला. मी, डॉक्टर इंदुमती पारीख आणि डॉक्टर विठ्ठल प्रभू ह्या मुंबईच्या डॉक्टरांनी, आणि डॉक्टर उमाकांत वरेरकर आणि डॉक्टर अरविंद काणे हे सोलापूरचे डॉक्टर. आम्ही एकाच वेळी ती पुस्तकं ट्रान्सलेट केली होती म्हणून 2-2 पुस्तकं येऊ नयेत, तेव्हा आम्ही एकत्र मिळून त्या सगळ्यांचा एक मसुदा करून ते एक पुस्तक छापलं. आता त्या पुस्तकाला इतकी वर्ष झाली, 1985 सालची ती गोष्ट आहे की काल परत्वे त्याच्यातल्या आमच्या 5 जणांतले 3 जण हे जग सोडून गेले. तेव्हा हे पुस्तकाची जी 6वी आवृत्ती आहे ती आम्ही त्यांच्या स्मृतीला अर्पण केलेली आहे. तेव्हा त्यांच्या स्मृतीसाठी आपण नुसत्या हलक्या टाळ्या वाजवाव्या. डॉक्टर इंदुमती पारीख, डॉक्टर विठ्ठल प्रभू आणि डॉक्टर उमाकांत वरेरकर हे आपल्यात नाहीये. डॉक्टर अरविंद काणे आज येणार होते, परंतु काल बातमी दिल्यामुळे काय ते जनता कर्फ्यू होणार वगैरे ते म्हणून पुण्यात ते बिचारे आले नाही तिथे, पण ते माझ्या मते हा कार्यक्रम बघत असावे. नेक्स्ट. आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय हे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगतो. ते म्हणजे हे
डॉक्टर नसेल तेथे हे गरजेनुसार वापरण्याचं आहे असं पुस्तक आपलं बरेचसे लोक पुस्तक विकत घेतात, आमच्याकडे आहे म्हणून कपाटातही ठेवतात किंवा रात्री उशाला घेऊन झोपतात, पण ती माहिती ऑटोमॅटिकली आपल्या मेंदूत जात नाही किंवा जेव्हा गरज लागेल त्यावेळेला मुद्दाम ते उघडून वाचावं आणि त्याचा उपयोग करावा याच्यासाठी आहे. हे जरा मी थोडंसं सांगण्याचं धाष्ट करतो कारण तुम्ही सगळ्याजणी ते पुस्तक वापरणार आहात. त्याच्यात नुसती माहिती नाही तर वापर करण्याजोगी माहिती आहे. छोट्या छोट्या आजारावर स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी सुरुवातीच्या काही काळात मी ही पुस्तकं माझ्या दवाखान्यात विकायला ठेवली होती. तर ते डॉक्टर आम्हाला पण पाहिजे मग त्याचे खप भरपूर व्हायचा. पण त्यानंतर पुस्तक घेऊन गेलेला माणूस पुढच्या आठवड्यात मूल शिंकतंय म्हणून परत दाखवायला यायचा. तुम्हाला माहिती आहे माझी कशी पद्धत आहे, मला असा राग लोक त्यावेळी तर फारच लगेच यायचा. आता मी खूप थंडावलंय, बायकोने सारखी काठी मारून मारून मला खूपच नरम केलंय. तर मी त्यांना म्हणायचो, अहो तुम्ही पुस्तक नेलं, पैसे खर्च केले, त्याच्यात लहान मुलाला सर्दी झाली तर काय करावं, हे इतकं इझिली दिलंय, त्याच्याऐवजी तुम्ही दाखवायला मला आणता, 500,000 रुपये खर्च करता आणि त्या पुस्तकाचं आमचं फेल्युअर आहे. तेव्हा सांगण्याचे येते की छोट्या छोट्या आजारावर स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी या पुस्तकाचा वापर करा. प्रत्येक गोष्टीसाठी डॉक्टरकडे धावायची गरज नाही. त्याच्यामध्ये अशा तऱ्हेने ते लिहिलेलं आहे की लक्षणांची गंभीरता ओळखून आपल्याला काय कारवाई करायची हे कळेल. विशेषतः जिथे डॉक्टर उपलब्ध नाही अशा ठिकाणी आपण कितीतरी मदत करू शकतो लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी. कारण खूप लोक गोष्टी अंगावर काढतात, त्यातल्या कुठल्या अंगावर काढायच्या कुठल्या नाही हे पुस्तक छान समजावून सांग. त्याचबरोबर वैद्यकीय मदत किती अनिवार्य आणि कधी अनिवार्य आहे हे ते पुस्तक सांग. म्हणजे कधी ताबडतोब डॉक्टरकडे जायला पाहिजे हे पण सांग. डॉक्टर नसेल ते म्हणजे डॉक्टरची गरजच नाही असा कोणी समज कृपया करून घेऊ नये हे मुद्दाम सांगावं लागतं. संकटकाळी मात्र एकदम इमर्जन्सी आली तर त्याच्यात इमर्जन्सी कशी हँडल करायची, प्रथम उपचार कसे करायचे किंवा सुरुवातीचे उपचार कसे करायचे हे इतकं छानपणे सचित्र सांगितलेलं आहे की जर डॉक्टर आपल्याला जवळपास भेटला नाही तर आपण ते पुस्तक वाचून करू शकतो. इथे मला तुम्हाला एक पत्र आलेलं आम्हाला आलेलं सांगावंसं वाटतं की अगदी एका मागासलेल्या गावामध्ये एका शालेय शिक्षकाने स्वतःच्या पत्नीचं बाळंतपण त्या गावातली सुई ताई कोणी नसताना आणि डॉक्टर जवळ नसताना अचानक तिला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर त्याने हे पुस्तक वाचून स्टेप बाय स्टेप त्याने आपल्या बायकोची डिलिव्हरी कंडक्ट केली आणि आम्हाला कळवलं की हे तुमचं पुस्तक आम्हाला कधी उपयोगी आलं. अशी त्यामुळे संकटकाळी मात्र आपण हे पुस्तक वापरलंच पाहिजे. शक्यतो डॉक्टरकडे जायला पाहिजे, पण अगदी परिस्थिती जर अगदी कठीण आली तर आपण हातात धीर घ्यायचा आणि पुस्तक वाचून त्याप्रमाणे तसं ते पुस्तक लिहिलेलं आहे. हे हाताळायला पूर्वीचं होतं, जरा चौकनी जरा मोठं होतं. हे जे चित्र दाखवलेलं आहे ते आत्ताच आहे, परंतु पूर्वीचं जरा मोठं होतं, ते कॅरी करायला कठीण होतं. त्यामुळे जयराज साळगावकरांनी अत्यंत उपयुक्त सूचना केली की आपण असं त्यांचा जो दासबोध आहे त्या आकाराचं त्याच मानाचं त्याप्रमाणे त्याच्यावर बेतलेलं असं अतिशय हाताळायला सुटसुटीत आणि सुलभ आणि सोपं आहे. हे कोणाला सर्वात जास्त उपयोग पडेल तर आपल्याकडे आरोग्य रक्षकांचं जाळं अख्ख्या महाराष्ट्रभर आहे. त्याच्यामध्ये आशा आहेत म्हणजे ऍफिलिएटेड सोशल हेल्थ वर्कर्स. उषा म्हणजे आमच्या डॉक्टर उषा ते डॉक्टर आहेत, पण उषा वर्कर्स म्हणजे अर्बन सोशल हेल्थ ऍफिलिएट्स असं म्हणतात. तर प्रत्येक ठिकाणी किंवा अंगणवाडी वर्कर्स, नर्सेस, ANMs आणि क्वचित प्रसंगी डॉक्टरना सुद्धा, कारण सगळेच डॉक्टर शिकलेले असतात असं नाही आणि काही शिकलेले डॉक्टर सुद्धा न शिकल्यासारखं वागतात. त्यामुळे त्यांनी जर वापरलं तर पेशंटना फायदा होईल असं मला वाटतं. आणखी एक गोष्ट शेवटची मी जरा थोडी धंदेवाईक दृष्टीने लिहिलेली आहे ती म्हणजे माहितीच्या मानाने किंमत कमी आहे.
मी मूळ पुस्तकाची किंमत 400 रुपये फक्त ठेवली आहे. 500 पानाच्या 500 पानाची किंमत 400 रुपये. मी अरे बापरे 400 रुपये. पण जरा आपण असा विचार केलाय की समजा मी आजारी पडलो, माझ्या एखाद्या छातीत दुखायला लागलं आणि मी खरोखर ते हार्टचं आहे की नाही बघायला डॉक्टरकडे गेलो, तर 500,000 रुपये तर तसेच जाणार. तेव्हा हे जर पुस्तक मी वाचून ते अवॉइड करू शकलो, तर एका माझ्या आजारपणात किंवा एका लक्षणासाठी मी एवढे पैसे खर्च करतो. म्हणून ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांना म्हणावं की 400 रुपये हे फारसा खर्च नाहीये, असं मला सांगावं वाटतं. हे कशासाठी नाही आहे का पुस्तक? नेक्स्ट हे झालं पुढे. हे कशासाठी नाही हे इतकं महत्वाचं आहे, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं आपल्याला काहीतरी आलं की आपण डॉक्टर झालो. असं अर्धे हळकुंडाने पिवळे होणारे लोक भरपूर आहेत या जगात. अगदी राजकारणापासून तो वैद्यक क्षेत्रामध्ये आपल्याला हे लोक दिसतात. तर हे कशासाठी नाही पुस्तक? पहिल्या पानापासून शेवटच्या पानावर कादंबरी सारखं वाचण्यासाठी ते नाही आहे. कादंबरी नाही आहे. जेव्हा गरज लागेल तेव्हा तो विशिष्ट विषय वाचून त्याचा वापर करावा. डॉक्टर नसेल तेथे हे गरजेनुसार वापरण्यासाठी आहे. हे पाठ्यपुस्तक नाहीये. कोणी असं समजू नये की अरे हे वाचलं म्हणजे हे जरा टेक्स्टबुक आहे आणि मी डॉक्टर होऊ शकतो आणि कुठली तरी एबीसीडी डिग्री लावून झोपडपट्टीत नाही तर खेडेगावात प्रॅक्टिस करू शकतो. आपल्याकडे असे सायकलवर जाणारे, गावावर जाणारे बरेचसे डॉक्टर आहेत. त्यांनी हे पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं तर आमची हरकत नाही, परंतु त्यांच्याशिवाय इतर कोणी पाठ्यपुस्तक म्हणून वापरू नये. डॉक्टर उपलब्ध असेल, अर्थात वाचून कोणी स्वतः डॉक्टर बनवू शकणार नाही. डॉक्टर उपलब्ध असेल तर पैसे वाचवण्यासाठी, उपचार करून देण्यासाठी आहे. कशाला डॉक्टर पैसे याने सांगितलंय त्याच्यात होऊन जाईल, हे करता होऊन जाईल. शक्यतो ट्राय करावा, पण ते पैसे वाचवण्यासाठी नाही, खरोखरच नीट वाचून त्याचा उपयोग करून घ्यावा. आणि खोट्या आत्मविश्वासाद्वारे रुग्णावर उपचाराचा प्रयोग करण्यासाठी आपल्याकडे बाबा बुबा कितीतरी असतात, मांत्रिक तांत्रिक, किती साधू, कोण तो असतो. आणि आपल्याकडे काय की सर्वसाधारण माणूस रस्त्याने चालताना मला इतके त्या लेफ्ट तुमचा डावा गुडघा जरा दुखतो काय, मी सांगू काय करायचं, असे विचारणारे लोक असतात. त्यामुळे सेल्फ अपॉइंटेड डॉक्टर आपल्याकडे भरपूर आहेत. आपलं काय काय ते बघायचं नाही. स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याचं मुसळ दिसत. असे लोक भरपूर आहेत. तेव्हा त्यांच्यासाठी त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी एक पुस्तक नाही, हे डिस्क्लेमर करणं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट, आता याच्यात मी थोडक्यात तुम्हाला विषयांचं वैशिष्ट्य सांगतो. काय काय विषय आहेत? पहिले तर सोपे आरोग्य रक्षकाची माहिती नाही, त्याच्याशी हितगुज आहे, नागरिकांशी हितगुज आहे, आजारी व्यक्तीला कसं तपासावं ते आहे, घरगुती उपाय आहेत, कोरोना विकाराबद्दल यावेळी नवीन एडिशन आहे म्हणून कोरोनाची माहिती दिलेली आहे, अँटीबायोटिक्स म्हणजे काय, प्रथमोपचार वगैरे असे इतके 25-26 प्रकरण आहेत आणि ती थोडक्यात साध्या बोली भाषेत लिहिलेली आहे. सगळं मूळ काम डेव्हिड वेगनरच आहे. आम्ही त्याच्यावर आमच्या विटा लावलेल्या त्याच्या ताजमहालावर असं म्हणता येईल अत्रेच्या भाषेमध्ये. परंतु त्याचा उपयोग हा झालेला आहे आणि होईल त्याची आम्हाला खात्री आहे. त्याच्यामध्ये औषधाबद्दलची पेटी कशी असावी प्रत्येक एरियात, औषधाबद्दल माहिती कशी असावी. आणि मी तर म्हणेन की आपल्या आरोग्य सेविका आहेत, तुम्ही हा सगळं वाचून तुम्ही तुमचं स्वतःच कम्युनिटीमध्ये लोकांना कशी मदत करता येईल याच्यावर जास्ती आणि जास्ती ऍडव्हान्स्ड काम करावं अशी माझी इच्छा आहे. तेव्हा हे थोडक्यात हे पुस्तक आहे. आता आणखी एक गोष्ट मी सांगणार की हे पुस्तक 400 रुपयाला उपलब्ध आहे. परंतु ह्या ज्या कॅटेगरी आहेत म्हणजे स्वास्थ्य रक्षिका किंवा आरोग्य रक्षक किंवा सरकारचे आशा उषा नर्सेस अशा जे वापर करणारे आहेत त्यांच्यासाठी काल निर्णयची या वेळेला सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आपल्या संस्थेचं पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे आम्ही थोडाफार निधी उभारून ही पुस्तकं, काही पुस्तकं 200 रुपयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. टाळ्या वाजवा. हा, आणि मग खिशात हात त्याला पुस्तकं आले की 200 रुपयाला तुम्हाला मिळेल. ज्यांना अगदी परवडणार नाही त्यांना म्हणजे खेडेगावात जिथे गरज आहे
तिथे त्यांच्याकडे पैसे नसले तरी ते आम्ही मोफत पोहोचवणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला काही दात्यांनी भरघोस मदत केल्यामुळे ते सबसिडाईज झालेलं आहे. तेव्हा आपल्या ज्यांना पांढरपेशा वर्गांना, मिडल क्लासला त्यांनी 400 रुपयाचं पुस्तक एक त्यांना मिळेल. पण आम्ही एक लवकर योजना पण जाहीर करणार की ही पुस्तकं जशी खपतील, यावेळेला आम्हाला डोनर मिळालेले आहेत, पण याच्या पुढे आणखी जेव्हा पुस्तकं लागतील तेव्हा ती 200 रुपयाला उपलब्ध करून देण्यासाठी त्याला सबसिडीची गरज लागेल. त्यामुळे आम्ही एक असा प्लॅन करतोय की 1000 रुपये देणाऱ्या माणसाला किंवा 2000 रुपये देणाऱ्या माणसाला एक पुस्तक डोनर म्हणून आणि त्याच्या उरलेल्या पैशाने म्हणजे 1600 रुपयात 8 पुस्तकं आम्ही कमी किमतीत किंवा फ्री ही वाटू अशी योजना आम्ही सुरू करणार आहोत. पण ती नंतर ही पुस्तकं आली आणि ती नंतर ती सुरू करणार आहोत. तर ही त्या पुस्तकाबद्दलची माहिती पुस्तक हातात न येता तुम्हाला कळेल तशी. आता मी पटकन नमस्कार ऐकून घेतल्याबद्दल आभारी. धन्यवाद पोद्दार सर. आपण अतिशय छान व सुंदर पुस्तकाचं सादरीकरण केलं आणि ते सर्वांसाठी आमचा उपयोगी आहे. त्यामुळे ते विकत घ्यावं ही सर्वांस विनंती. शब्द सुमनांच्या सुगंधी पाकळ्यांनी बहरून गेले आहे वातावरण. या वातावरणात आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भोजराज सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी. मी अभय भाऊ आणि राणीताई यांचा असा औपचारिक ऑफिशियल इंट्रोडक्शन तर काही करू शकत नाही, कारण मी त्यांच्याबद्दल बरेचदा इकडे बोललेलो आहे आणि मुख्य म्हणजे मी त्यांच्या कुटुंबात ऍक्च्युली सहभागी आहे आणि त्यांच्या बरोबर मी बरेच वर्ष गेले 18 वर्ष काम करतो आहे गडचिरोलीला. तर त्यामुळे आणि 5 मिनिटात त्या दोघांचं इंट्रोडक्शन करणं फारच कठीण आहे. आणि काही गोष्टी सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला थोडीफार कल्पना येईल आणि तुम्हाला उत्साह वाटेल की त्यांना जाऊन एकदा भेटावं. मी जेव्हा गडचिरोलीला जातो, मी ऍक्च्युली परवा रात्री परत आलो गडचिरोलीवरून आणि तिकडे 5 दिवस होतो आणि मी गेले 17-18 वर्ष तिथे जातो आहे. मी जेव्हा तिथे जातो तेव्हा अजूनही इतक्या वर्षानंतर सुद्धा जायच्या आधी 2-3 दिवस खूप उत्सुक असतो आणि काय काय आपल्याला करायचंय त्याच्या ऍक्च्युली नोट्स करतो आणि तिकडे जाऊन त्या प्रश्नांची उत्तरं घ्यायचा प्रयत्न करतो. आणि तिकडून निघताना मला अजिबातच निघावं असं वाटत नाही आणि काही कारण मिळालं की मी युजली माझा यायचा प्लॅन चेंज करतो. पहिल्यांदा 2-3 आठवडे तिथे राहायचो मी. हळूहळू काम ऑर्गनाइज व्हायला लागल्यापासून कमी राहायला लागलो, तरी सुद्धा 4-5 दिवस राहून मी आता परवाच रात्री आलेलो आहे. तर अभय आणि राणी पण ज्यांना आम्ही पोद्दार सरांनी सांगितल्याप्रमाणे अभय भाऊ किंवा नायना असं म्हणतो आणि राणीताईंना अम्मा असं म्हणतात. ते ऍक्च्युली तेलुगू आहेत आणि हे जोडपं जे आहे ते त्याच्याबद्दल ते पद्मश्री आहेत आणि त्याच्याबद्दल जितकं आपण ऐकू बोलू आणि समजावून घ्यायचा प्रयत्न करू ते कमीच आहे किंवा थोडंच आहे. तर हे जोडपं 2 जण डॉक्टर होते, एकत्र शिकले आणि ते नेहमी गोल्ड मेडलिस्ट किंवा दोघही जण नेहमी पहिले असायचे डॉक्टरी शिक्षणात. आणि हे असताना सुद्धा ते गांधीयन किंवा गांधीजींच्या फॅमिलीमध्ये वाढले. त्यांची वाढ विदर्भामध्ये सेवाग्रामच्या आसपास आणि सेवाग्राम मध्ये झाली आणि त्यामुळे त्यांचे वडील जे गांधीयन होते आणि आई, आणि त्यामुळे त्यांच्या मनावर
तसा परिणाम आणि तसे संस्कार झाले. आणि विनोबा भावेंच्या संगतीत डॉक्टर अभय भाऊ ऍक्च्युली वाढले. आता या वेळेला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकत होतो आणि कळलं की त्यांचा लहानपणीपासून विनोबांच्या बरोबर आणि गांधीयन फिलॉसॉफी जे म्हणतात संस्कार त्याच्यावर खूपच परिणाम होता. त्यामुळे एवढे मोठे डॉक्टर झाले तरी सुद्धा ते त्यांनी ठरवलं, म्हणून त्यांच्या हस्ते हे पुस्तकचं उद्घाटन किंवा प्रकाशन समारंभ होणं अगदी महत्वाचं होतं. कारण त्यांनी ऍक्च्युली ठरवलं की जिथे डॉक्टर नाही तिकडे आपण काय करू शकतो. आपल्याकडे तर पुस्तक येणार आहे, पण जिथे डॉक्टर नाही तिथे भारतातले सगळ्यात उच्च डॉक्टर ज्यांना गोल्ड मेडल PGI चंदीगड अशा ठिकाणी मिळालं होतं आणि त्यांना विदेशात जायची संधी मिळाली होती, ते आपण काय करू शकतो. म्हणून त्यांनी सगळं सोडून या जोडप्यांनी गडचिरोली, ज्याचं तुम्ही नाव पण ऐकलं नसेल, अगदी आदिवासी एरिया विदर्भामध्ये इंटिरियर मध्ये, ज्याला पोचायला अजूनही नागपूर सारख्या शहरातून कमीत कमी 5-6 तास लागू शकतात आत पोचायला, अशा ठिकाणी त्यांनी जाऊन आपलं काम चालू केलं. आणि करता करता गेले कित्येक वर्ष ते आता त्यांच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे सर्च, म्हणजे सोसायटी फॉर एज्युकेशन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ. सर्चचा अनुवाद म्हणजे शोध, आणि त्यांना शोधग्राम म्हणतात, म्हणजे सेवाग्राम जसा गांधीजींचा तसा शोधग्राम. आणि हे अनेक विषयावर शोध लावतात. आणि असं नाही की कुठेतरी शोध लावला आणि काहीतरी जर्नल मध्ये पब्लिश करून टाकलं, पण त्या जनतेला, आदिवासी लोकांना ज्यांच्याकडे डॉक्टर नाही अशा लोकांना कुठला शोध लावला की तिकडच्या तिकडे मदत होऊ शकेल, हे त्यांचं महत्वाचं काम आहे. त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे बालमृत्यूवरती IMR जे म्हणतात, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, तो त्या एरियामध्ये खूप भयंकर जास्ती होता. सगळी नवजात मुलं, बालक जगू शकत नव्हती. आपल्याला आता वेळ नाहीये, पण बऱ्याच कारणामुळे. तर त्याच्यावर त्यांनी जे काम केलं आणि तो बालमृत्यू IMR इथून इथपर्यंत आणला, जे शहरामध्ये पण शक्य नव्हतं. या मोठ्या कामाकरता WHO आणि अमेरिकन सगळ्या विदेशांनी त्याच्याबद्दल जाणून घेतलं आणि त्यांचे नॉर्मल प्रोटोकॉल जे ट्रीटमेंट करायचे आहेत ते त्यांनी बदलले. आणि हे कोणी केलं? त्यांच्याकडे मोठे डॉक्टर नव्हते, हेल्थ वर्कर. आता आपल्याला माहिती आहे CSSC मध्ये आपली मेन ताकद काय आहे की आपल्या आरोग्य सेविका किंवा हेल्थ वर्कर्स. तर आज हे सगळं खूप महत्वाचं आहे, कारण एक तर डॉक्टर नसेल तिथे त्यांचं काम, आणि दुसरं त्यांनी हे काम आरोग्य सेविकांच्या मार्फत केलं. मी मागे एकदा बोललो होतो, काजूबाई नावाची एक हेल्थ वर्कर आहे, जिला मी 15 वर्षापूर्वी बघितलं आणि दरवेळेला गेलो की मी तिला भेटतो. आणि तिचं काम लॅन्सेट नावाच्या मोठ्या जर्नल मध्ये सुद्धा आलेलं आहे. तर तिने लहान लहान शिक्षण देऊन, बाकीच्या आरोग्य सेविकांना शिक्षण देऊन, जेंटामायसिन इंजेक्शन कसं द्यायचं ते शिकून बालमृत्यूचं प्रमाण कमी केलं. तर हे तुमच्याकरता प्रोत्साहित किंवा एनकरेजमेंट आहे, कारण आपल्याला पण असंच काम करायचंय. गडचिरोली सारख्या ठिकाणी जिथे काहीच अवेलेबल नाहीये, त्या ठिकाणी बालमृत्यू सारख्या महत्वाच्या इश्यूवर डॉक्टरां जिथे नाही, ते आपल्या आरोग्य सेविकाच्या मार्फत जर ते एवढं मोठं जगव्यापी काम करू शकतात, तर आपण जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स इकडे डील करतोय ते तर अगदीच सोपं झालं पाहिजे. तर थोडक्यात ह्याच्यापेक्षा जास्ती मी बोलत नाही, कारण आपल्याला त्या पुस्तकाचं रिलीज करायचंय. पण मी तुम्हाला, आपली मागे पिकनिक गेली होती आणि आपण चुरीबाईंबरोबर वगैरे गेलो होतो. आपण एकदा सगळेजण मिळून गडचिरोलीला जाऊ शकतो. तिकडे 4-5 दिवस राहून तुम्हाला परत यावंसं वाटणार नाही आणि खूप शिकायला मिळेल. तर आपण हे कधीतरी थोडंसं कोविड भानगड कमी होते. आम्ही आता एअरपोर्टला गेलो तेव्हा नागपूरमध्ये कर्फ्यू आणि लॉकडाऊन होता, खूप केसेस वाढत आहेत. तर थोडं हे कमी झालं की आपण नक्की ती सहल किंवा पिकनिक ऑर्गनाईज करूया. शेवटचे 2 पॉइंट्स फक्त या जोडप्याबद्दल आपल्याला सांगायचे.
की त्यांची 2 मुलं आनंद बंग आणि अमृत बंग यांनी त्यांचं कार्य पुढे घेतलेलं आहे. आणि एक छोटी गोष्ट सांगायची राहिली की अभय आणि राणी बंग अमेरिकेला जाऊन आले. कशा करता तर तिकडे राहायला नाही, शिकून तिकडचं पण त्यांनी गोल्ड मेडल मिळालं. हॉपकिन्स नावाची सगळ्यात मोठी पब्लिक हेल्थ युनिव्हर्सिटी आहे, तिकडचे ते MPH आहेत दोघेही जण. आणि त्यांना फर्स्ट स्टुडंट म्हणून अवॉर्ड मिळाला होता दोघांनाही. आणि ते शिकून ते तिकडे एक दिवस पण न राहता परत आले आणि गडचिरोलीला त्याचा त्यांनी फायदा दिला. काय वाजवा. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तर हे सगळं त्यांच्या मुलांनी ऐकलं, बघितलं. आणि त्यांना गडचिरोलीच्या ठिकाणी शाळा नव्हती, त्यामुळे अभय आणि राणीबांनी त्यांच्या दोघही मुलांना घरी शिकवलं. आणि ते दोघही मुलं अमेरिकेला शिकून परत आता गडचिरोलीमध्ये आलेले आहेत. आनंद बंग डॉक्टर आहेत आणि ते गव्हर्नमेंटच्या बरोबर हेल्थ ऍडवायझर म्हणून आहेत आणि टाटा ट्रस्ट मध्ये काम करतात. पण ते राहतात गडचिरोलीला आणि त्यांच्या सेंटर कसं अजून बनवता येईल त्याच्याबद्दल बघतात. आमचं खूप काम आनंद बंग बरोबर चालतं. शेवटच्या 2 मिनिटं अमृत बंग बद्दल सांगू शकतो. अमृत बंग त्यांचा दुसरा मुलगा, तो इंजिनियर आहे आणि त्यांनी कॉम्प्युटर एज्युकेशन आणि मीडियामध्ये काम केलं. आणि तो पण अमेरिकेला जाऊन द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर त्याला आय थिंक पेन्सिल्व्हेनियामध्ये अवॉर्ड मिळाला. आणि ते सगळं करून तो परत आला. आणि त्यांनी काय चालू केलं, डॉक्टर नसल्यामुळे त्यांनी चालू केलं एक प्रोग्राम, त्याचं नाव आहे निर्माण. त्यांचं म्हणणं आहे किंवा बिलीफ आहे किंवा त्यांचा विचार आहे की भारताचा जर प्रोग्रेस किंवा भारताला जर पुढे व्हायचं असेल तर तरुण पिढीला आपल्याला काहीतरी सांगायला पाहिजे, कारण तरुण पिढीला काही डिरेक्शन मिळत नाहीये. म्हणून निर्माण म्हणजे निर्मिती, म्हणजे आजकालच्या तरुणांना आपण कसं सोशल सेक्टर मध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकतो. तर तो गेले बरेच वर्ष आपल्यामध्ये इथे रुचा आहे, ती निर्माणी होती. उभी राहून दाखव सगळ्यांना. तर शहरामध्ये डॉक्टर, शहरामधले इंजिनियर, IITचे लोक, KEMचे लोक, शहरामधले आर्किटेक्ट्स 18 आणि 23च्या वयामधले, म्हणजे वन्स दे आर सिलेक्टेड देअर ब्रांच, त्यांना ते निर्माण प्रोग्राम असतो 10 दिवसाचा ओरिएंटेशन. त्याच्यात ते भारताची खरंच गरज काय आहे त्याच्याबद्दल शिकवतात. आणि तिथे गडचिरोलीलाच होतो. आणि आता ऑलमोस्ट आय थिंक 500-600 निर्माणीच तयार झालेले आहेत. आणि ते लोक बरेचसे आता IITचे इंजिनियर, तुम्हाला माहिती आहे, एका हातामध्ये डिग्री आली की लगेच दुसऱ्या फ्लाईटनी अमेरिकेला, वेस्ट कोस्टला, सिलिकॉन व्हॅलीमध्ये जातात. इथे बरेचसे असे लोक आहेत की त्यांनी IIT झाल्यावर तिथे न जाता बऱ्याचशा MSCB किंवा अशा इन्स्टिट्यूट जॉईन करून विलेजेस इलेक्ट्रिफाय केली आहेत, वॉटर सप्लाय आणलाय, जस्ट बिकॉज ऑफ निर्माण. तसेच मेडिकल डॉक्टर्स बरेचसे जे कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट लेटर्स घेऊन तयार होते, त्यांनी ते सगळं सोडून प्रायमरी हेल्थ सेंटर्स मध्ये जॉब्स घेतले किंवा सर्च मध्ये जॉब्स घेतले. थोडक्यात सांगायचं तर हा खूप मोठा अम्बिशियस प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यातच आपल्या भारताचं सामाजिक परिवर्तन होण्याचा चान्स आहे. आणि मी खूप एक्साइटेड, एकदा तिथे लेक्चर द्यायला गेलो होतो, पण मी एवढा एक्साइटेड झालो होतो की मी एक निर्माण बॅच जॉईन केली होती. आय थिंक रुचा तू माझ्याबरोबर होतीस का? सो आय वॉज देअर ॲज अ स्टुडंट. मी तिकडे 12 दिवस राहिलो आणि इट वॉज अमेझिंग. तर थोडक्यात म्हणजे तशी मल्टीफॅसेटेड फॅमिली, मल्टीफॅसेटेड त्यांचं काम आहे. आणि हे जितकं बोलू तितकं कमीच आहे. आणि आजच्या या प्रोग्राम करता आय थिंक ह्याच्यापेक्षा कुठलंही चांगले आपल्याला भेटले नसते, कारण तिथे डॉक्टर नसेल तिथे त्याच्याबद्दल न बोलता त्यांनी स्वतःच सगळं सॅक्रिफाईस करून तिथे जाऊन त्यांनी निर्माण केलेलं आहे. आता तिकडे अमेरिकन स्टुडंट शिकायला येतात. राणीताई गायनेकॉलॉजिस्ट आहेत आणि अभयभाऊ फिजिशियन आहेत, पिडियाट्रिशियन आणि इंटरनल मेडिसिन. पण ते आता शोधामध्ये, त्यांच्या हाताखाली मोठी टीम आहे. एवढं अजून एक दिवसभर मी बोलू शकतो. तर हे सगळं आता मी थांबवतो आणि आपण आता मेन प्रोग्राम कडे वळूया.
धन्यवाद भोजराज सर. जसा मंदिराला कळस शोभून दिसतो, अंगणाला तुळस शोभून दिसते, तसेच कार्यक्रमास ऑनलाईन असणारे प्रमुख पाहुणे शोभून दिसतात. ज्ञानाची उघडावी दालने, प्रकाशमय होवो धरती गगन. ऑनलाईन आमंत्रित करते सन्माननीय प्रमुख मान्यवरांना, लाभो त्यांचे मार्गदर्शन. नमस्कार. प्रथम तर मी हे सांगितलं पाहिजे की जरी आजच्या कार्यक्रमासाठी राणी ही योग्य प्रमुख पाहुणी माझ्यापेक्षा अधिक योग्य राहिली असती, कारण महिला दिनाच्या निमित्ताने आहे, पण या 8 मार्चला तिने इतके वेबिनार्स दिले की आजारी पडली आणि तिला ताप आहे. कालच तिची RT-PCR केली, ती निगेटिव्ह आहे, पण तब्येत बरी असल्यामुळे ती आज माझ्यासोबत या कार्यक्रमाला सामील होऊ शकली नाही. तिच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. दुसरं, आजचा जो कार्यक्रम आपले जे संस्थेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर शेखर भोजराज, ते आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. जसं त्यांनी सांगितलं, गेले 15 वर्ष 16 वर्ष नियमितपणे गडचिरोलीला येत आहेत. आमच्या संस्थेचे ते ट्रस्टी आहेत, तर ते या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रमेश पोद्दार, हे खरं म्हणजे मला 10 वर्ष सिनियर, विख्यात बालरोग तज्ञ, पण त्या पिढीमध्ये जो एक ध्येयवाद होता, त्या ध्येयवादामुळे प्रेरित होऊन ज्यांनी आयुष्यभर सामाजिक कार्य केलं आणि CSSC सारखी संस्था त्यांनी आणि स्त्री हितकारणी 2 संस्थेचे ते प्रमुख आधारस्तंभ बनले. पण त्यासोबत माझ्यासारख्या अनेक ज्युनियर डॉक्टरचे देखील ते फार चांगले आधारस्तंभही बनले. पण डॉक्टर शेखर भोजराज आणि डॉक्टर रमेश पोद्दार यांच्या निमंत्रणामुळे आणि प्रेमामुळे आज मला आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांसोबत सहभागी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालंय. डॉक्टर इंदुमती पारिखांना मी जवळजवळ 35 वर्षांपूर्वी भेटलो आणि धारावीच्या झोपडपट्टीमध्ये जिथे स्त्री हितकारिणीचं काम होतं तिथेच प्रत्यक्ष आमची भेट झाली. म्हणून त्यांच्यासारख्या कर्म तपस्वी डॉक्टरला तिच्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रामध्ये सक्रिय असताना आणि त्या झोपडपट्टीच्या बायांसोबत बघायचं सौभाग्य मला मिळालं. मी आणि माझ्यासारखे अनेक तरुण डॉक्टर, मी आता तरुण नाही आहे पण 80च्या दशकात होतो, तर आमच्या सगळ्यांसाठी प्रथम डॉक्टर इंदुमती पारिख आणि नंतर डॉक्टर रमेश पोद्दार या दोघांची सामाजिक कामाच्या प्रती निष्ठा, तळमळ आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्य नेण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, प्रचंड मोठी धडपड. ती धडपडच मुळे 50 वर्षांचा इतिहास आहे. तर या सगळ्या त्यांच्या प्रयत्नांना मी आदरपूर्वक नमन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवलं यासाठी धन्यवाद सांगतो. ज्या पुस्तकाचं 6व्या आवृत्तीचं प्रकाशन आज माझ्या हस्ते होत आहे किंवा होणार आहे. एक काळ असा होता 1980 ते 2000च्या जवळपास 20 वर्षांचा, की कम्युनिटी हेल्थचं काम करणाऱ्या जगातल्या बहुतेक डॉक्टरांसाठी किंवा बहुतेक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक हे गीता आणि बायबल सारखं होतं. या पुस्तकाचा जन्मच अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकाचा लेखक जो डेव्हिड वर्नर, हा बायोलॉजीचा शिक्षक होता, डॉक्टर नव्हता बरं का. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तो कॅलिफोर्नियाला लागून असलेल्या मेक्सिकोमध्ये सुट्टीसाठी गेला. तिथल्या डोंगराळ भागात तो फिरत होता. तो गेला होता पक्षी निरीक्षणासाठी.
आणि तिथे त्याने पाहिलं तिथले जे आदिवासी होते डोंगरात राहणारे मेक्सिकन, त्यांना कोणतीच आरोग्य सेवा नाही आहे, यांना आरोग्याची माहिती नाही आहे, आरोग्यांच्या यांच्या सवयी उपचार सगळ्यामध्ये विलक्षण कमतरता आहे. डेव्हिड वर्नर यामुळे एवढा प्रेरित झाला की तो परत आला कॅलिफोर्नियाला आणि त्याने आपली नोकरी सोडली शिक्षकाची. तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये त्याने विनंती केली की मला हॉस्पिटलमध्ये काम करून व्हॉलंटियर म्हणून काम करून शिकू द्या. 6 महिने त्याने एका हॉस्पिटलमध्ये व्हॉलंटियर म्हणून काम केलं आणि मग तो परत गेला त्या मेक्सिकोच्या त्या आदिवासी वस्तीमध्ये जे बघून आला होता. आणि पुढची अनेक दशकं डेव्हिड वर्नर तिथे त्यांची सेवा, आरोग्य सेवा करत राहिला. आणि मग यांना आरोग्य सेवा द्यायची कशी? इथे डॉक्टर नाही आहेत, येणारही नाही आहेत, म्हणजे अगदी गडचिरोली सारखी स्थिती समजा. त्याच्यातनं डेव्हिड वर्नरचं हे पुस्तक जन्माला आलं. कारण त्या मेक्सिकोच्या आदिवासींच्या वस्तीमध्ये त्याने गावात तरुण कार्यकर्ते निवडून त्यांना सक्षम करण्यासाठी जिथे डॉक्टर नसेल तिथे हे तंत्र विकसित केलं. त्यातनं ते पुस्तक लिहिलं. डेव्हिड वर्नरचं ते पुस्तक मूळ होतं स्पॅनिशमध्ये, कारण मेक्सिकोमध्ये स्पॅनिश भाषा चालते. पुढे त्याचा इंग्लिशमध्ये अनुवाद झाला. आणि मला जरी नेमका आकडा माहित नाही, पण माझा ढोबळ अंदाज असा आहे की जगातल्या 30-40 भाषांमध्ये पुढे त्याचा अनुवाद झाला. या पुस्तकाच्या लाखो प्रती जगभर खपलेल्या आहेत, वापरल्या गेलेल्या आहेत. लाखो ज्यांना आपण आरोग्य रक्षक किंवा ग्राम स्वास्थ्य रक्षक म्हणू, अशा लाखो कार्यकर्त्यांचं जगभरात प्रशिक्षण या पुस्तकाचा वापर करून झालेला आहे. या पुस्तकाला पूरक म्हणून डेव्हिड वर्नरने अजून 2 पुस्तकं लिहिली आहेत. एक आहे हेल्पिंग हेल्थ वर्कर लर्न. आता बघा, पुस्तकाचं शीर्षक फार कळीच आहे, कारण त्या शीर्षकातनं शिकवण्याविषयी एक वृत्ती प्रगट होते, म्हणून मी मुद्दाम त्याच्यावर भर देतोय. सहसा आपण काय म्हणू? ट्रेनिंग कम्युनिटी हेल्थ वर्कर. आम्ही त्यांना प्रशिक्षण देतो. वर्नर डॉक्टर नसल्यामुळे त्याला करायचे, आम्हा डॉक्टरांसाठी त्याची कॉलर टाईट नव्हती, अहंकार नव्हता. त्याने त्याचं शीर्षक दिलं की हे जे कम्युनिटी हेल्थ वर्कर आहे यांना ट्रेन करणारे आम्ही कोण आलो? आम्ही त्यांना फक्त स्वतः शिकण्यासाठी मदत करू शकतो. हेल्पिंग हेल्थ वर्कर लर्न. असं वाटेल की हा साध्या शब्दांची निवडीचा प्रश्न आहे, पण तसं नाही आहे. त्याच्या मागची वृत्ती आहे की तुम्ही कोणालाही शिकवू शकत नाही. माणसं स्वतः शिकतात. तुम्ही फक्त शिकण्याच्या प्रोसेसला थोडासा हातभार लावू शकता. आमचा नातू सध्या 9 महिन्याचा आहे. आजच त्याची 9 महिने पूर्ण झाले. रोजच मी त्याला अतिशय जवळून बघतोय आणि एखादा अंकुर वाढावा तसं मला रोज त्याला जवळून बघायला मिळतंय. आनंद, अमृत आमची दोन्ही मुलंही, त्यांनाही मी खूप सांभाळलं, पण त्याला 40 वर्ष झाली आणि त्यावेळी मी कामात इतका व्यस्त होतो की इतकं बारकाईने बघता नाही आलं. पण नातवाचा विकास मात्र मी बारकाईने बघतोय. आणि मला सगळ्यात जास्त ज्या गोष्टीचा विस्मय वाटतो ते असं की या 9 महिन्याच्या मुलाला जेवणापेक्षा, खाण्यापेक्षा जास्त इंटरेस्ट बौद्धिक खाद्यामध्ये आहे. त्याला इतकी विलक्षण उत्सुकता आहे. प्रत्येक गोष्ट त्याला बघायची आहे, समजून घ्यायची आहे, भिरभिर बघत. प्रत्येक गोष्ट त्याला स्वतः करून बघायची आहे. आणि एखादी नवी गोष्ट हातात दिली की पहिले तो तिला चाटून पाहतो, याची चव कशी, मग हाताने पाहतो, मग आपटून पाहतो, ही वस्तू काय चीज आहे. तर 9 महिन्याच्या मुलाला जर शिकण्याची एवढी उत्सुकता आणि तीव्र इच्छा असते आणि त्याला जर मी जेवण खिलवत असेल आणि त्याला दुसरं काही आकर्षक बुद्धीला वाटलं तर तो जेवण सोडतो आणि त्या बौद्धिक करामतीच्या गोष्टीला, करमणुकीच्या गोष्टीला तो प्राधान्य देतो. ही झाली माणसाची कसोटी की मानव ज्याच्यामध्ये मन जास्त प्रभावी असतं. शरीराच्या भूकेपेक्षाही मनाची भूक, बुद्धीची भूक जास्त महत्वाची असते. आणि म्हणून
अशा या मानवाला तुम्ही शिकवणार काय? शिकतो तो स्वतःच. तुम्ही फक्त शिकण्याला अनुकूलता निर्माण करू शकता. म्हणून डेव्हिड वर्नर म्हणतो हेल्पिंग हेल्थ वर्कर लर्न. असं नाही म्हणत की टीचिंग हेल्थ वर्कर. दुसरं हे डेव्हिड वर्नरचं दुसरं एक पुस्तक आहे, अपंगांना मदत कशी करावी, यासाठी त्याने प्रोजेक्ट प्रोजिमो नावाचा एक प्रकल्प केला मेक्सिकोमध्ये. हे डेव्हिड वर्नर विषयी मी थोडं एवढं विस्ताराने सांगतोय कारण एकेकाळी तो माझा मित्र होता. आणि आम्ही जेव्हा वर्ध्याला कम्युनिटी हेल्थ वर्कर ट्रेनिंगचं काम सुरू केलं तेव्हा डेव्हिड आमच्याकडे आला होता. आम्ही त्याचा भारतातल्या विविध कम्युनिटी हेल्थ वर्करच्या प्रमुखांसोबत एक कार्यक्रम ठेवला होता. आणि नंतर आम्ही जेव्हा अमेरिकेत गेलो तेव्हा त्याने आम्हाला बोलवलं म्हणून त्याच्या घरी आम्ही गेलो. 2 दिवस त्याच्यासोबत राहिलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे पुस्तक तुम्ही जर बघाल त्या पुस्तकामध्ये जसं टेक्स्ट आहे, माहिती आहे, आणि त्या माहितीविषयी विस्ताराने आपल्याला डॉक्टर पोद्दारांनी सांगितलं. पण या पुस्तकाचं अजून एक अतिशय महत्वाचं त्याचं पद्धत किंवा शक्तीस्थळ म्हणजे त्याच्यात काढलेली चित्र आहेत. साधी साधी रेखाचित्र हाताने काढलेली आहेत, साध्या कमीत कमी रेषांमध्ये. पण एखाद्या रोगाचं निदान कसं करावं, रोगी तपासावा कसा, उपचार कसं करावं, याची अतिशय सुंदर चित्र. ही डेव्हिड वर्नरची विशेष शैलीच आहे. तर त्याला जेव्हा मी चित्र काढताना पाहिलं तेव्हा मी चकित झालो. याचं कारण असं की डेव्हिड वर्नरचे दोन्ही हात, मायोपॅथी नावाचं त्याला एक रोग होता, मायोपॅथी ऑफ द स्मॉल मसल्स ऑफ हँड. त्यामुळे त्याचे दोन्ही हात हे असे चिमलेले होते. त्याला धड पेन देखील अशी आपण सहज पेन धरतो आणि आपल्याला कळते नाही की किती मोठं आपलं सौभाग्य आहे की आपण हातामध्ये सरळ बोटांनी पेन धरू शकतो. डेव्हिडला अशी त्याची बोटं होती आणि त्याच्यामध्ये तो इथे कुठेतरी किंवा इथे कुठेतरी पेन धरायचा आणि त्याच्याने तो चित्र काढायचा थरथरत्या हाताने. हा एक मोठा आरोग्याचा खरंच तपस्वी माणूस होऊन गेला की जो डॉक्टर नसूनही वैद्यकीय ज्ञान स्वतः शिकला, आदिवासींना उपलब्ध करून दिलं, आणि त्या निमित्ताने त्याने जे हे पुस्तक लिहिलं हेल्पिंग डॉक्टर नसेल तिथे, व्हेअर देर इज नो डॉक्टर. हे पुस्तक एक कल्ट पुस्तक झालं 80च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये. जगभर गाजलं, वापरलं गेलं. त्यामुळे आज त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद तो वस्तुतः अनेक वर्षांपूर्वी डॉक्टर इंदुमती पारीख, डॉक्टर विठ्ठल प्रभू आणि डॉक्टर रमेश पोद्दार या आणि त्यांचे अजून 2 सहकारी डॉक्टरांनी केलं. आज सौभाग्याची गोष्ट आहे की त्या पुस्तकाचं 6व्या आवृत्तीचं प्रकाशन होत आहे आणि प्रकाशनासाठी योगही फार चांगला आहे. जागतिक महिला दिन परवाच झाला आणि डॉक्टर इंदुमती पारीख यांची जन्मशताब्दीचं निमित्त हे सगळं एकत्र आणून CSSC तर्फे हे पुस्तक जे प्रकाशित होत आहे किंवा त्याची आवृत्ती प्रकाशित होते आहे, यासाठी मी CSSCचं, डॉक्टर पोद्दारांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. या पुस्तकाला शुभेच्छा देणारा मी कोण आलो. हे पुस्तक स्वयंप्रकाशी आहे. हे पुस्तक स्वतः त्याच्या विशेषतांमुळे, क्षमतामुळे अगोदरच अतियशस्वी झालेलं असं जागतिक पुस्तक आहे. मराठी वाचक असलेले खेड्यातले आरोग्यदूत असो, कम्युनिटी हेल्थ वर्कर असो, आशा असो, थोडं बहुत शिकलेला सामान्य नागरिक असो, की कोणी शाळेतला शिक्षक असो, कोणी देखील याचा वापर करू शकेल असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या मागचा एक दृष्टिकोन फक्त मी थोडा अधोरेखांकित करू इच्छितो. वैद्यकीय क्षेत्र हे तज्ञांचं क्षेत्र आहे आणि रोजच इतके तज्ञ निबंध प्रकाशित होत असतात की त्यामुळे याची तज्ञता आणि म्हणून त्याची दुर्बोधता वाढतच जाते. तज्ञ म्हणजे कोण? तज्ञ म्हणजे त्याला अगदी एक छोट्या 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 छोट्या
अशा विषयाचं अतिशय सखोल खोल 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 ज्ञान असतं. म्हणजे ज्याचा विषयाचा स्कोप कमी होत जातो आणि खोली वाढत जाते, तर त्याला तज्ञ म्हणतात. आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये असताना गमतीत एक विनोद म्हटला जायचा की ए स्पेशलिस्ट इज ही who knows more and more about less and less parts of the body. Finally, he knows everything about nothing. तर आजचं तज्ञतेचं क्षेत्र असं आहे, ते इतकं सखोल झालंय, इतकं वैशिष्ट्यपूर्ण झालेलं आहे की सर्वसामान्य माणसाला त्यातलं काहीही समजू शकत नाही. पण आपलं आरोग्य तर तज्ञांच्या हातात आहे. मी एकेकाळी केलं असेल MD, पण आज मला देखील कळत नाही हो. माझाच उपचार करताना कार्डिओलॉजिस्ट जेव्हा चर्चा करतात माझ्याशी, तर मला मध्ये मध्ये त्यांना विचारावं लागतं की हो, पण याचा अर्थ काय होतो. झपाट्याने विज्ञान वाढतं, शास्त्र बदलतं, नवे शब्द नव्या परिभाषा येतात, पण त्यासोबतच दुर्बोधता वाढत जाते आणि सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीच्या आकलनाच्या हे पलीकडे जातं आणि त्याच्या आर्थिक क्षमतेच्याही पलीकडे जातं. आता ही मोठी ज्ञानाची ही catch-22 अशी ही परिस्थिती आहे. ज्ञान जेवढं वाढत जाईल, सखोल होत जाईल, ते आपल्याला हवं आहे. बघा, कोरोनाची साथ काय आली आणि एका वर्षाच्या आत त्याचा जंतूही सापडला, त्याचं जेनेटिक डिकोडिंग झालं, त्याची व्हॅक्सिन निघाली, आणखी आज व्हॅक्सिन आपल्याला उपलब्ध आहे. एका वर्षाच्या आत चमत्कार आहे. आज आपल्या लक्षात येणार नाही, पण विज्ञानाने किती प्रचंड प्रगती आणि चमत्कार केला याचं अगदी क्लासिक उदाहरण आहे कोरोनाची साथ आणि कोरोनाचा रोग. पण त्यासोबतच त्याची दुर्बोधता वाढत गेलेली आहे आणि दुर्बोधता वाढत गेली की सामान्य नागरिकाचं शोषण होण्याचा धोका वाढत जातो. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणतो तुला लिम्फोसार्कोमा ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन झाला. काय कळतं, तर शब्द देखील लक्षात त्याच्या राहू शकत नाही. आनंद फिल्म मध्ये बघा, अमिताभ बच्चन म्हणतोय, तर शब्द देखील कळत नाही. त्याविषयी निर्णय त्या बिचाऱ्या रुग्णाला घ्यावे लागतात. डॉक्टर म्हणतात ही प्रोसिजर करू, हा स्टेंट लावू, ते करू, ते करू, याची किंमत एवढी. ती किंमतही त्या रुग्णालाच भरावी लागते आणि तो स्टेंट लावायचा की नाही लावायचा असं त्याला तोंडाने काहीतरी हो किंवा नाही म्हणावं लागतं. कुठून म्हणणार तो? ते शास्त्रच कळत नाही, तो विषयच कळत नाही, ते उपायही कळत नाही. तज्ञ होण्याचा, शास्त्र किंवा विज्ञान वाढत जाण्याचा हा एक मोठा दुसरा एक गैरफायदा आहे. फायदे अनेकच आहेत, गैरफायदा असा आहे की ते सर्वसामान्याच्या आकलनाच्या आणि आवाक्याच्या बाहेर जातं. महात्मा गांधींनी जी अनेक पुस्तकं लिहिली आणि खूप गाजली, ते सांगायची गरज नाही इथे. पण गांधीजींचं एक छोटस पुस्तक, आरोग्य की कुंजी, की टू हेल्थ, आरोग्याची किल्ली, छोटस पुस्तक आहे. महात्मा गांधींच्या प्रस्तावनेत लिहितात की हे पुस्तक एवढं लोकप्रिय का झालं हेच मला कळत नाही. मी आपलं म्हणजे सर्वसामान्य हायजीन, स्वच्छता कशी पाळावी, निरोगी कसं राहावं, आरोग्य कसं सांभाळावं, याचं मला जे काही सामान्य ज्ञान आहे त्याच्या पायी इतरांना उपयोग व्हावा म्हणून मी छोटस पुस्तक लिहिलं. हे मुख्यतः माझ्या सोबत्यांसाठी लिहिलं, आश्रमवासियांसाठी. आणि ते पुस्तकाच्या रूपात प्रकाशित केलं आणि माझ्या गांधीजींच्या आत्मकथेच्या खालोखाल सगळ्यात जास्त त्यांचं पॉप्युलर पुस्तक एकेकाळी ते की टू हेल्थ होतं. ते गांधीजी म्हणतात मला कळत नाही की हे पुस्तक एवढं लोकप्रिय का व्हावं. असं काही खास काही नाही या पुस्तकात. तीच तर विशेषता आहे की खास काही नाही. जेव्हा ते खास होऊन जातं तेव्हा ते आम माणसाच्या हाताबाहेर जातं. म्हणून गांधींनी हायजीनचं, आरोग्याचं, स्वच्छतेचं शास्त्र सोप्या भाषेत भारतीय माणसापर्यंत पोहोचावं म्हणून त्या महात्म्याने त्या उंच पदावरनं खाली उतरून तुमच्या माझ्या पातळीवर येऊन ते पुस्तक लिहिलं. खरं म्हणजे व्हेअर देर इज नो डॉक्टर, हे असं आपण समजूया
की गांधींनी ती की टू हेल्थ लिहिल्यानंतर 40 वर्षांनी पुन्हा तसंच पुस्तक हे डेव्हिड बर्नरने लिहिलं की जे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचू शकावं. आजचं युग हे सर्वसामान्य माणसाचं युग आहे. इंटरनेटमुळे, कॉम्प्युटरमुळे, गुगलमुळे सर्वसामान्य माणसाला उपलब्ध नाही अशी कोणतीच माहिती नाही. आणि म्हणून असामान्यही आवश्यक असतं आणि सामान्यही आवश्यक असतं. असामान्य माणसं नवे शोध लावतात, नवे मार्ग शोधतात आणि सामान्य माणसं त्याचा उपयोग करतात. या असामान्य आणि सामान्यांना एकत्र आलं पाहिजे, तेव्हा घट्ट मूठ बनते. ज्या समाजामध्ये जे जास्त तज्ञ लोक असतात त्याला मी शब्द वापरतोय असामान्य, तेवढा योग्य शब्द नाही आहे, एक्सपर्ट शब्द वापरूया. जे जास्त तज्ञ असतात, एक्सपर्ट असतात, त्यांचं वर्चस्व होतं, तो समाज चांगला नाही, तो समाज धोक्यात आहे. जर सगळ्या समाजाची चाबी काही तज्ञांच्या हातामध्ये सापडली, मग ते अणुतज्ञ, शास्त्र तज्ञ असो, की ते इंटरनेटचे तज्ञ असो, की ते आरोग्याचे तज्ञ असो, की ते राजकीय सत्तेचे सत्ताधारी असो, की ते भांडवलशाहीचे श्रीमंत भांडवलशाह असो, थोडक्या माणसांच्या हातामध्ये सर्व शक्ती लोकशाहीला फार घातक अशा प्रकारची स्थिती आहे. वैद्यकीय क्षेत्रात तरी किमान ते व्हायला नको. सर्वसामान्य माणसापर्यंत आरोग्याची माहिती, सवयी पोचून सामान्य माणूस सक्षम व्हायला पाहिजे. त्याला मी माझ्यापुरता शब्द गांधीजींपासून प्रेरणा घेऊन जो शब्द बनवला आहे तो आहे आरोग्य स्वराज्य. आरोग्याच्या बाबतीत आम्हाला डॉक्टरी राज नकोय. आम्हाला डॉक्टर हवे आहेत, आम्हाला तज्ञ हवे आहेत, पण त्यांचं राज्य नको आहे, त्यांची सत्ता नको आहे. सत्ता सामान्य माणसाची असली पाहिजे, सत्ता स्वची असली पाहिजे. माझं वागणं रोजचं मला बदलायचं असेल, मी आहार काय करू, मी व्यायाम काय करू, मी मानसिक ताण घेऊ की नको घेऊ, माझ्या मनाला कसं सांभाळू, हे सगळं करायला मला क्षमता पाहिजे. क्षमता माझ्या हातात पाहिजे. रथाची दोरी ज्याच्या हातामध्ये तो मी असलो पाहिजे, नाही तर घोडे त्यांना वाटेल तिथे मला घेऊन जातील. सत्ता घोड्याची नको, सत्ता माणसाची पाहिजे. मी एक विनोदी प्रसंग वाचला की एक साधू जातोय रस्त्याने आणि मागून एक घोडेस्वार अतिशय वेगाने घोडा धावत येतो आणि तो घोडेस्वार त्याला आवरण्याचा प्रयत्न करतोय, पण तो घोडा काही त्याला आवरत नाहीये आणि तो घोडा त्याला झपाट्याने पळवत नेतोय आणि तो कसा तरी घोडेस्वार स्वतःला सावरून त्याच्या पडण्यापासून स्वतःला वाचवतोय. तर तो साधू त्याला विचारतो, जाणाऱ्या घोडेस्वार, अरे तू कुठे चालला? तर तो घोडेस्वार सांगतो, मी कुठे चाललोय मला विचारू नका, त्या घोड्याला विचारा. आरोग्याचं शास्त्र जे आहे ते त्या घोड्यासारखं झालंय. अतिशय गतीने पण ते उधळलंय, बेफाम उधळलंय. आणि आपण ते घोडेस्वार त्याच्यावर बसलो, आपलंच नियंत्रण राहिलेलं नाही. आणि ते शास्त्र नेईल त्याच्या मागे आणि त्याचं अर्थशास्त्र जे आहे त्या वैद्यक शास्त्राचं, त्याच्या मागे आपण फरफटच चाललो आहोत. सत्ता घोडेस्वाराची पाहिजे, घोड्याची नको. म्हणून आरोग्याच्या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य सक्षम होणं, त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला शिकणं, याला आपण शब्द वापरूया आरोग्य स्वराज्य. त्याचं एक आद्य पुस्तक महात्मा गांधींचं की टू हेल्थ, त्याच परंपरेतलं हे एक पुस्तक डेव्हिड वर्नरचं वेअर देर इज नो डॉक्टर, त्याचा मराठी अनुवाद प्रकाशित करून CSSE हे एका अर्थाने महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकाच्या हातामध्ये आरोग्य स्वराज्य पोहोचवत आहे. यासाठी मी पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आरोग्याचा एक कार्यकर्ता म्हणून.
त्यांचं अभिनंदनही करतो आरोग्य स्वराज्याचा पाईक म्हणून. आणि या पुस्तकाचं वाचन करणाऱ्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. या पुस्तकाचा अनुवाद करण्यासाठी या पुस्तकांचे अनुवादक त्यापैकी डॉक्टर फक्त रमेश पोद्दार आपल्याकडे इथे तत्काळ उपस्थित आहेत. काही जण नाही आहेत, त्यांच्या फक्त स्मृती आहेत. या सर्व अनुवादकांना आपण धन्यवाद देऊया. CSSC ला आपण धन्यवाद देऊया. आणि या पुस्तकाचं आपण सर्व महाराष्ट्रासाठी भरपूर उपयोग करूया. या पुस्तकाचं अनावरण आपल्या समोर आभासी पद्धतीने करून मी हे पुस्तक रिलीज करणार आहे. दिसत आहे का? करायच्या स्क्रीनवर उलट दिसत असते. सरळ दिसतंय सर. अच्छा, मला उलट दिसत आहे. छान. थँक्यू डॉक्टर पोद्दार आणि डॉक्टर भोजराज. हॅलो अभय भाऊ, आपण आहात तिथे असं मी गृहीत धरतो. हो हो आहे. आणि आपण हे अतिशय उद्बोधक, अर्थात तुमची भाषणं पण असं म्हणता नाही, पण तुम्ही जेव्हा बोलता ना ते अतिशय महत्वाचं असतं आणि आम्हाला ते प्रेरणा देणारं असतं. त्यामुळे आपण आता जे आमच्या हा जो याचा ऑडियन्स आहे, आभासी आणि प्रत्यक्ष, यांना आपण जो एक आरोग्याचा मूलमंत्र दिला त्याबद्दल औपचारिक आभार मी मानतो. जशी तुम्ही आम्हाला औपचारिक शुभेच्छा दिल्या तशा आम्ही आपल्याला आभार मानतो. म्हणून सर्वांनी उभं राहून त्यांना वंदन करावं. आपल्याला दिसतंय की नाही मला कळत नाही, परंतु हे स्टँडिंग ओवेशन आमच्या सगळ्या वर्कर्सने आपल्याला दिलं. धन्यवाद. यावेळी मला एक तुम्ही सांगितलेली गोष्ट तुम्ही लिहिलेली आहे, अंतर्नाथच्या एका प्रकारे तुमची मुलाखत भानुकाळेने घेतली होती. त्याच्यामध्ये मी वाचली की विनोबांची, आज विनोबाचा विषय शेखरने काढला, तुम्ही काढला, त्यामुळे मला असं वाटतं मी पण सांगतो की त्याच्यात तुम्ही म्हटलं होतं की गांधीजींनी विनोबांना विचारलं की हे सगळं तुम्ही जीव काढून करता, एवढं सगळं करता, पण याचा शेवट काय, असा हा कठीण प्रश्न गांधीजींना विचारला विनोबांनी. तेव्हा गांधीजींनी गुजरातीमध्ये सांगितलं या सगळ्यामधून काय निघणार, तर मिंडू म्हणजे गुजरातीमध्ये शून्य. म्हणजे हे तुम्ही वाचलेलं, विनोबाजी बोललेलं मी वाचलं, आणि कितीही आपण काम केलं तरी त्याच्यातून शेवटी काही निर्माण होणार नाही, शून्य निर्माण झालं, अशी आपल्या मनाची तयारी हवी. अशाच तऱ्हेने तुम्ही काम करता आहात. तुमचे तर अनुभव आम्ही पाहिलेले आहेत. सरकारी हॉस्पिटल चालवतानाचे अनुभव माहिती आहेत, कोळी पानगरच्या वेळचे माहिती आहेत, बाल मृत्यूच्या समितीवर आपण मला घेतलं होतं, त्याचे पण पुढे काय झालं हे आपल्याला माहिती आहे. तरी सुद्धा आपलं काम नेटाने कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं आपण करत आहात. हिंदुताई करत होत्या आणि आम्ही पण आपल्याला आश्वासन देतो की ते आम्ही पण करत राहू. तुमचे आणि राणीताईंचे पुन्हा आभार मानतो, पण राणीताईंना आमच्याकडून सुटका नाही. त्या जेव्हा सुधारतील तेव्हा आम्ही खास त्यांच्यासाठी एक कार्यक्रम ठेवून, त्यांचं सुद्धा मी खूप ऐकलेलं आहे
आणि त्या मला सांगायला फारशी भीती वाटत नाही की त्या तुमच्यापेक्षा जास्ती इफेक्टिव्ह स्पीकर विशेषतः स्त्रियांना विषय आणि त्यांचं ते गोळी आणि सगळं जे काही करतात ते बियॉन्ड इमॅजिनेशन आहे आणि त्या पण आमच्या एक प्रेरणास्थान आहे अशी त्यांना आमचा निरोप द्यावा. त्या ऐकत असतील नसतील तरी. आणि त्यांना मात्र एक ज्याला आपण म्हणतो एक रेडी चेक आम्ही त्यांना देऊन ठेवतो, त्यांनी आम्हाला द्यावा. कधी ना कधीतरी आम्ही त्यांना त्या मागे साहित्यकारणीच्या कार्यक्रमाला आल्या होत्या, त्यांना मी आणलं होतं नेलं होतं. तर त्यांना पुन्हा एकदा आम्ही त्रास देणार आहोत त्या बऱ्या असतील त्यावेळेला. आणि आमचा एक अत्यंत विश्वासू असा एक गुप्त हे तुमच्या कुटुंबात आहे, तो म्हणजे शेखर भोजराज. त्यामुळे तुम्हाला काही त्याच्यापासून लपवता येणं शक्य नाही. तेव्हा त्याचा वापर करून आम्ही राणीताईंना पुन्हा एकदा आमंत्रण देऊ एवढं सांगून मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो. आभारी आहे. आता पुढचा